राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल। मॉलमध्ये पर्स, ज्वेलरी, टॉयज, ब्युटी प्रोडक्ट्स, लेडीज इनरवेअर, मुलांच्या जन्मापासून 2 वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध, तसेच गिफ्ट, फॅन्सी स्टेशनरी, हेअर ॲक्सेसरीज, महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध। मग आजच वैरवी मॉलला भेट द्या। आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग, पानगव्हाणी हॉस्पिटल जवळ, सराफ बाजार, राहता। मोबाईल क्रमांक 770191 82 नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राहता शहराची व परिसरात विकास मोठ्या स्वरूपात होत असून राहता शहरातील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगण व मंदिराच्या मागील प्रांगण इथं तालुक्यातून अनेक भाविक, नागरिक तसेच व्यावसायिक येत असतात। वीरभद्र मंदिराच्या मागील बाजूस असलेले कॉन्क्रिटीकरण खराब झालं असून राहता शहराच्या आठवडा बाजार इथं भरत असतो। नागरिकांना, व्यावसायिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। वीरभद्र मंदिराच्या पाठीमागील बाजूस शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी सुविधा नसल्यानं तसेच राहता मटन मार्केट समोरील जागेत नवीन स्वरूपाचं विस्तारीकरण करून उत्तम दर्जाचं 2.5 कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरण केलं जाणार असून राहता बाजारतळ चिखलमुक्त होणार असल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी KW11 न्यूज चॅनेलशी बोलताना दिली। येत्या 3 महिन्यात हे कॉन्क्रिटीकरण पूर्ण होणार असून वीरभद्र मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तसेच परिसरातील शेतकऱ्यांसाठी व व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। जो काही विस्तार झालेला आहे यामध्ये जो वीरभद्र महाराजाच्या पुढचं प्रांगण होतं, जेव्हा सुरुवातीला त्याची व्यवस्था होती, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून उभा केला। त्यानंतर साईडला अजूनही मंदिराचं विस्तारीकरण झालं तर त्याची जागा कमी पडायला लागली आणि म्हणून पाठीमागच्या बाजूला बाजार बसू शकतो, पण तिथं सुविधा नाहीत किंबहुना अनेक अडचणी पावसामध्ये निर्माण होतात आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून राहता वीरभद्र महाराजाच्या पाठीमागच्या प्रांगणामध्ये पूर्णपणे 2.5 कोटी रुपये खर्च करून पुढच्या 3 महिन्यामध्ये कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे आणि मग राहत्याच्या बाजाराला अजून विस्तारीकरण त्या ठिकाणी मिळेल। त्याचबरोबर मटन मार्केट समोर देखील पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे। तर एक राहत्याच्या वैभवामध्ये नूतन भविष्याची भर पाडण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण करत आहोत आणि अनेक विकास कामं येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेला या ठिकाणी पाहायला मिळतील।